सो 1 वर्षापूर्वी जेव्हा मी परफ्यूम्सच्या दुनियेमध्ये प्रवेश केलेला तेव्हा मी सर्वात पहिल्यांदा जे घेतलं असेल ते होतं बियर्डोचं परफ्यूम डिस्कवरी सेट. दाखवतो तुम्हाला हे वालं. सो याच्यामध्ये कसं होतं की इट वॉज 10 काही मिसिंग आहेत, 1 मिनिट. सो यात पाहाल तर बेसिकली असे परफ्यूम होते 2 मला अजूनही नाही सापडले. यात हा आहे विस्की स्मोक, हा आहे ओरिजिन. हा माझा त्यावेळेचा टॉप फेवरेट होता सर्वात जास्त. आणि मला आठवतं त्यावेळेला मला याची नवीनच आवड निर्माण झालेली. सो मी यूट्यूबवर असे रिव्ह्यूज वगैरे वाचून, ते जास्त नव्हते कारण आधीच स्वस्त चीप ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये पण डिस्कवरी सेट आहे जो इतका स्वस्त मिळतो, 350-314च्या आसपास मला मिळालेला काहीतरी. पण तरीही 2 मिळालेले आणि आय वॉज सो मच इन टू इट की मी याच्यावर नोट्स वगैरे लिहिलेले. तुम्ही ते पाहू शकता, हे नोट्स लिहिलेले आहेत असे की याच्यामध्ये प्रत्येक परफ्यूम म्हणजे कुठल्या ओकेजनसाठी आहे, पार्टी, कॅज्युअल पार्टी, एनी टाईम, प्रोफेशनल, फॉर्मल इव्हेंट. आणि त्याच्यानंतर मग पुढे होतं ते कुठल्या वेदरसाठी आहे, कोल्ड, सुपर हॉट, हॉट, फॉल, स्प्रिंग, जे आपल्याकडे पावसाळ्या लिहिलं पाहिजे होतं तसं मी तर तशा टाईपचं लिहिलं आहे. आणि मी तर राहायला मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये तर काय नाही, मी 11 महिने तर गरमीच असते, थोडीशी थंडी असते आणि मध्ये मध्ये विचित्र पाऊस असतो. आणि मग नंतर असंही लिहिलं की कुठला कसा आहे. माझे एकदम सिम्पल नोट्स की मॅच्युअर आहे, इझी गोईंग आहे, याचं पान फ्रेग्रन्स आहे, म्हणजे रिमार्क्स माझे. आणि ही नावं होती, विस्की स्मोक, गॉडफादर, हे ते, म्हणजे इथे नावं कळत नव्हती म्हणून. सो एवढूशा डिस्कवरी सेटसाठी आता हसायला येतं. आता मी एखादा परफ्यूम घेतला, परफ्यूमचा डिकेंड जरी घेतला तरी ते 300-400 रुपयाला असतं. की एवढूसं सिंगल वालं मी दाखवतो कुठे गेलं एवढा आहे, अशा टाईपचे. हे एखादं एक सिंगल हे 300-400 रुपयाला जाऊ शकतं, ग्रे मार्केटमध्ये मिळतात. पण मी सुरुवात ह्याने केलेली. आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की त्यावेळेला आय रिअलाईज की मी पटकन त्या परफ्यूम्सवर जाऊ शकत होतो, हेवी परफ्यूम्स घेऊ शकत होतो प्रोफेशनली. तेवढा बजेट म्हणजे तेवढा सक्सेसफुल असल्यामुळे थोडाफार बजेट देऊ शकत होतो. पण आय रिअलाईज की मोर दॅन फाइंडिंग माय सिग्नेचर सेंट, आय वॉज इंटरेस्टेड इन डिस्कवरी आणि फिगर आउट करणं, विकत घेणं, स्मेल वेगवेगळ्या करणं, गेटिंग इन टू द थिंग आणि सगळं एक्सप्लोअर करणं. त्यामुळे मला रिअलाईज झालं एकदम महागातल्या गोष्टी डायरेक्ट गेलो तर या गोष्टींना एन्जॉय करताच येणार नाही. सो आय स्टार्टेड स्लो. याच्यानंतर मी ब्लँकोचे 2 डिस्कवरी सेट घेतले, सर्वात चीपवाला हाच होता. सो येस, आपण इथून सुरुवात करूया आणि मी याचा प्रत्येकाचा एक रिव्ह्यू देईन, ज्यांचा बजेट अजूनही इतकं थोडंच आहे आणि ज्यांना डिस्कवरी सेटमध्ये इंटरेस्टेड आहे. आय विल डू अ रिव्ह्यू ऑफ ईच वन ऑफ दिस. येस.